मेळघाट क्षेत्र हा गेल्या अनेक वर्षापासून अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये मोडतो। मेळघाटात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, गैरप्रकार खपवून घेतला जातो असे विचार ठेवून बहुतांश अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार मेळघाटात काम करीत असल्याचे दिसून येत आहे। विविध विभागांतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये अनेक गैरप्रकार मेळघाटात बऱ्याच काळापासून खपवून घेतले जात आहे। याचेच एक जिवंत उदाहरण धारणी तालुका अंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामावर पाहावयास मिळत आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बहुतांश रस्त्याच्या कामातील जीएसबीची कामे संबंधित अभियंत्यांच्या अनुपस्थितीमुळे संबंधित कंत्राटदार चोरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दरवर्षी मेळघाटात कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे। गंभीर बाब अशी की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कंत्राटदार कंपनीचे ओव्हरलोड टिप्पर चालून रस्ता खराब करतात आणि पुढच्या वर्षी स्वतः त्याच रस्त्याचे बांधकाम करतात। पुन्हा पुन्हा तेच ते अशी प्रक्रिया प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। याकडे वरिष्ठ प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा संपूर्ण लेखाजोखा घेऊन संबंधित विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याची सक्त गरज आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटात अतिदुर्गम चौराकुंड, चोपन, खोपमार रस्त्याचे बांधकाम शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत गेल्या जवळपास 1 वर्षापासून सुरू आहे। संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित कंत्राटदार कंपनी मनमर्जीप्रमाणे काम करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। ठिकठिकाणी रस्त्यावर गिट्टी वर आल्यामुळे दररोज दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे अपघात घडत आहेत। कंत्राटदार कंपनी सरसकट पूर्ण रस्त्यावर खडी न टाकता जास्त खड्डे झालेल्या ठिकाणीच थातुरमातुर खडी टाकून त्यावर मुरुम टाकले जात आहे। एकंदरीत चौराकुंड, चोपन, खोपमार रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे। संबंधित कंत्राटदार कंपनी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ लेखी तक्रार करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।